थेट जाऊयात संभाजीनगरला. संजय राऊत बोलतायत. युद्धातील शहीदांच्या भूखंडावर अशोकराव चव्हाण यांनी कशा प्रकारे घोटाळा केला आणि शहीदांचा अपमान केला हे स्वतः प्रधानमंत्री मोदी नांदेडला येऊन सांगतात. भारतीय जनता पक्षानं शहीदांच्या अपमानाविरुद्ध महाराष्ट्रात आंदोलन सुरू केलं. आज काय झालं? त्या शहीदांच्या अपमानाचं अपमान धुवून काढला का अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन? मला असं वाटतं की सगळ्याच पक्षातील भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष जगातल्या राजकारणामध्ये एक नवा आदर्श निर्माण करत आहे. किंवा अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. भाजपा काँग्रेस मुक्त भारत ही जी त्यांची घोषणा आहे ती त्यांनी बदलायला पाहिजे. त्यांनी काँग्रेसचं शुद्धीकरण चालवलेलं आहे. काँग्रेसमध्ये ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा सगळ्यांना आपल्या पक्षात घेऊन महात्मा गांधींचं जे स्वप्न होतं काँग्रेस शुद्धीकरणाचं ते भारतीय जनता पक्षानं स्वीकारलेलं दिसत आहे. किंवा असंही म्हणतात काँग्रेसबरोबर थेट युती करण्याचं टाळून भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे काँग्रेसशी युती करत आहे. या देशाचं राजकारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष नासवत आहे, बिघडवत आहे, भाजपला वाटत असेल अशा प्रकारे सगळ्या भ्रष्टाचाराने एकत्र करून त्यांचा 400 पार हे काय त्यांची उडी आहे ती मारता येईल. मी तुम्हाला या संभाजीनगरात सांगू इच्छितो अशा पद्धतीनं भाजपा 200 पारही जाणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार महाराष्ट्राला सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा कसा झाला, कसा घडला हे समजून सांगितलेलं आहे. त्याच्या व्हिडिओ क्लिप्स आजही उपलब्ध आहेत. आज रात्री शांतपणे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांचे सगळे जे लोक आहेत त्यांनी भाजपा कार्यालयामधल्या एका मोठ्या पडद्यावर या सगळ्या स्वतःच्या क्लिप ऐकाव्यात. मोदी काय बोलले होते अशोकरावांविषयी व या घोटाळ्याविषयी तेही ऐकावं आणि शांतपणे मग विचार करावा की कुठे नेऊन ठेवलाय भाजपा माझा. तुम्ही महाराष्ट्रात नेऊन ठेवलेलंच आहे, खड्ड्यात घातलेलंच आहे, पण स्वतःच्या भाजपा आपण कुठे नेऊन ठेवलेला आहात? कारगिल युद्धातील शहीदांच्या जमिनीवर, भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेनं जो काही 32 माळाचा घोटाळा उभा राहिला त्या घोटाळ्यावर हल्ला करणारे हेच भाजपचे सगळे लोक, नरेंद्र मोदींपासून सगळे. या नरेंद्र मोदींना अशा प्रकारे भविष्यामध्ये या देशामध्ये तोंड लपून फिरावं लागेल. त्यांनी ज्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला त्या सगळ्यांना मोदींनी पवित्र करून घेतलेलं आहे भाजपमध्ये आणून. हे या राज्याचं आणि देशाचं दुर्दैव आहे. सोबतच 13 जण, आणखी जण 12-13 जणांची नावं आहेत जे मराठवाड्यातले बहुतांश आहेत असं अशोकराव सोबतच मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातले काँग्रेसचे 12-13 जण आहेत. बघा, हे इतिहास जो असतो हा लढवयांचा, लढणाऱ्यांचा लिहिला जातो, पळपुट्यांचा नाही. शिवसेनेतून 40 लोक पळून गेले, शरद पवार यांच्या पक्षातून 40 लोक पळून गेले. आता काँग्रेसमधून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले काही लोक पळून नेले जात आहेत. भारतीय जनता पक्ष राहिलाय कुठे मूळचा? पूर्णपणे काँग्रेस झालेली आहे. आणि काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे भविष्यामध्ये काँग्रेसमधून आलेली व्यक्ती जर भाजपचे अध्यक्ष झाली तर आश्चर्य वाटायला नको. युपीएच्या काळामध्ये 15 जे काही मोठे घोटाळे झाले त्याच्यामध्ये आदर्श आहे. म्हणून हा प्रवेश झालाय का? नाही, युपीएच्या काळात जे मोठे घोटाळे झाले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा मोदींच्या दृष्टीनं, प्रधानमंत्री मोदी आणि भाजपच्या दृष्टीनं हा शहीदांचा भूखंड लाटून त्याच्यावरती उभी केलेली 32 माळ्याची इमारत
या सगळ्या लोकांनी हा सगळ्यात मोठा घोटाळा आणि त्या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करतायत. जनता थुंकते आहे तुमच्यावर. पण त्यांना जनता थुंकते आहे आणि शहीदांच्या विधवा ज्यांच्यासाठी तुम्ही तेव्हा ढोंगाचा आक्रोशाचं ढोंग केलं होतं त्या शहीदांच्या विधवा सुद्धा तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांना घोटाळे लपवण्यासोबतच बक्षिसी पण मिळणार आहे. एक कुणाला राज्यसभा, कुणाला मंत्रीपद. पण हा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा येणार आहेत इथे, अमित शहा त्यांना विचारायला पाहिजे. आम्ही विचारेल, पण नक्की विचारा. मला विचारलंय की त्यांना बक्षिसी पण मिळणार आहे. होय ना. छत्रपती संभाजीनगरमध्ये सेना भाजप हा पारंपरिक आमचं मन स्वच्छ आहे. अशोक आमच्याकडे राजकीय पारदर्शकता आहे. आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही आणि आमच्यावर डाग नाही. आम्ही आमच्यावर जी संकट ह्या लोकांनी टाकली, ईडी असेल, सीबीआय असेल, आम्ही त्यांना धाडसानं सामोरं गेलो कारण आम्ही स्वच्छ होतो. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानं महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे गणित बिघडणार तर ते कालपर्यंत चर्चा होईल का? आणि जागा वाटपाबद्दल अजिबात होणार नाही. अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही, एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना नाही आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही. तर तुम्हाला व्यक्ती येतात, व्यक्ती जातात. अशोक चव्हाण कालपर्यंत आमच्यावर जागा वाटपाची चर्चा करत होते आणि काही जागांसाठी काँग्रेससाठी ते आग्रही भूमिका मांडत होते. परवा माझ्याशी बोलले जागा वाटपासंदर्भात ते, आणि तीच व्यक्ती उठते आणि भाजपात प्रवेश करते. महाविकास आघाडीवरती अशोक चव्हाण आणि त्यांच्याबरोबर जर कोणी जात असतील त्याचा काही परिणाम होणार नाही. एका अर्थाने शुद्धीकरण मोहीम आहे असं आम्ही मानतो आणि नक्कीच जनता संतप्त आहे, जनता चिडलेली आहे भाजपवर अशा राजकारणामुळं आणि भविष्यामध्ये या सगळ्याचा फायदा महाविकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या आमच्या एकत्र आघाडी